ताफा हिचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबाही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी कमळी इंद्रजिमी जंब पर बाडवसु वंब पर रावणाचा दंब पर रघुकुल राज है पौन बारी भाव पर संपुरती नाव पर जो सहस भाव पर राम गुजरात है दावा द्रुमदंड पर चीता मृगजुंड पर भूषण भीतुंड पर जैसे भृगुराज है तेज तब अंस पर कन्नजिमी कंस पर त्यो बलिच्छ वंश पर सात शिवराज है ए कमळी, हा काय आगाऊ पण आहे तुझा? आणि तू या खुर्चीवर काय करतेस? मुळात तू इथे आलीसच का? कुणी बोलावलंय तुला? कुणी बोलावलेलं नाही, निघून जा इथून. ए मूर्ख, ऐकायला येत नाही तुला? आई काहीतरी बोलते ना. उतर उतर त्या सिंहासनावरून. ते सिंहासन माझ्या अनिकाचं, या घराच्या एकुलत्या एक वारसाचं आहे, कळलं? उतर. एकदम करेक्ट बोललात बघा रागिनी काकी. हे सिंहासन या घरच्या वारसाचं आहे. अन्नपूर्णा आजींच्या त्या नातीचं आहे जी इथून पुढे सगळं सांभाळणार आहे. एवढं कळतं ना तुला, तरी देखील तू इथे आलेली आहेस. चल निघ, निघ म्हटलं ना. वॉचमनला सांगून धक्के मारून बाहेर हाकलेन तुला. कुठे येऊन बसते मूर्ख मुलगी? ओ कडू आजी, मी योग्य त्याच जागेवर उभा आहे, कारण माझं खरं आणि पूर्ण नाव आहे कमळी राजन महाजन. अन्नपूर्णाजींची हरवलेली खरी नात. आता या इस्टेटीवर माझा पूर्ण अधिकार आहे. यासाठीच बोलवत होता नव मला. घ्या, आलोय मी. गुलाब ताफा हिचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती माझ्या आजीनं उभं केलेला आहे हो कारभार, आणि तिचं नाव अजून मोठं करायला आलोय मी. वारे हिचेत सारे हिच्याच बोली बाभळी कमळी 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 कमळी. परमेश्वरा, तू तू माझं ऐकलंस. खरंच खरंच दयाळू आहेस रे तू. अरे सगळ्या जगाची काळजी आहे तुला. तू माझी विनंती ऐकलीस आणि कमळीला इथं पाठवलंस. मी आयुष्यभर ऋणी राहीन तुझा. कमळी, तू माझी मुलगी. आयुष्मान. बाबा, आजी कुठं आहे? आजी हात आहे बाळा. तिला तिला घेऊन येतो. काय फाजीलपणा आहे ग? तू कशी काय राजांची मुलगी? नाही, आता तू जे काही बोलशील ते आम्ही खरं मानायचं. हा बरं, चल ठीक आहे.
जरी तू राजनची मुलगी असतीस तरी तुला यायला इथे उशीर झालेला आहे. घड्याळात बघ, घड्याळात बघ, 12 वाजून गेलेले आहेत. त्यामुळे तो जो काही तुझा फ्रॉड प्लान होता ना तो सपशेल फसलेला आहे. कमळे, निघायचं. कडवजी, तुम्हाला काय मी तुमच्यासारखी खुळी वाटली होय? ही कमळी वेळेची एकदम पक्की असते. मला तुमची मजा बघायची होती म्हणून या घरातलं सगळं घड्याळ मी 5 मिनिटं पुढं करून ठेवलेलं. दुसऱ्याचं वाईट करून तुम्हाला कसा आनंद होतो आणि मग त्या आनंदावरती मी पाणी फेरल्यावरती तुमची ही सुकलेली तोंड बघायची होती हो मला. आता कळलं का माझी ताकद आणि माझी पॉवर? हे कसं शक्य आहे? छोटी आई, अगं असं काय करायलास? तुझ्याकडे फोन आहे की नाही? बघ बघ किती वाजलेत बघ. बघ बघ बघ. आई, अहो मॅडम, मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो की अजूनही 12 वाजलेले नाहीयेत, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. वकील काका कसा आहे माहित आहे का? अहो स्वार्थापायी यांचं मेंदू, कान, डोळं सगळं बधीर झालं. त्यामुळे त्यासने ऐकायलाच येणार नाही. जरा जास्त चुरचुर बोलायला लागलीस तू. तोंड आवर, नाहीतर माझ्या हातून मरशील तू. हो कडवजी, आता मला कोणी काहीच करू शकत नाही कारण माझ्या पाठीशी माझी आजी आहे. आता सगळ्याच नेहमी पुरून उरेल. सावकाश. आत्या, ये बस. आई, आई बघ ना, तुझी नात आली आहे. आपली कमळीच तुझी मोठी नात आहे आई. हो, आजी, एवढे दिवस मी तुमच्या समोर होतो तेव्हा कळलंच नाही की मीच तुमची नात आहे. बघा आता मी आलोय, तुमची कमळी. हाय बी लई वाट बघते बघा तुमची. आता मी आलोय की नाही, आपण मिळून आयला शोधूया. हा,